हिना गावित आज नंदुरबारमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज दाखल करताना महायुतीकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार। पंकजा मुंडे 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार। बीडच्या माने कॉम्प्लेक्स परिसरात घेणार जाहीर सभा। काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर 24 एप्रिलला सोलापुरात घेणार सभा। धाराशिवमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। दुपारी 3 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांना चिन्ह वाटप करणार। फक्त निवडणुकांच्याच वेळी मुस्लिम समाजाला काँग्रेस भाजपच्या नावाची भीती दाखवतं, भाजपच्या इद्रिस मुलतानी यांनी केला आरोप। मुंबई पालिकेचे 1000 आपदा मित्र पावसाळ्यासाठी होणार सज्ज। मे महिन्यात देणार नव्यानं प्रशिक्षण। यंदा नालेसफाईवरती पालिकेचा वॉच। नालेसफाईसाठी जिओ टॅगिंग बंधनकारक। राज्यातील हवामानात सातत्यानं बदल। 13 राज्यांचा पारा 40शी पार, तर 5 राज्यात उष्णतेच्या लाटेनं केला कहर। मुंबईत पुन्हा उष्णतेच्या झळा। राज्याच्या अन्य भागात मात्र पावसाची शक्यता। उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकर हैराण। रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा पाकिस्तानशी संबंध। पाकिस्तानातील व्यक्तींनी कट रचल्याची माहिती समोर। पुलावरील खड्डा चुकवण्याच्या नादात नदीपात्रात कोसळली कार। अपघातात 6 जण गंभीर जखमी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांचा वेग वाढणार। बोरघाटात आता ताशी 60 किलोमीटर वेगानं वाहनं धावणार। मेट्रो 1चा खरेदी अहवाल देण्यास एमएमआरडीएचा नकार। कागदपत्र व्यावसायिक असल्याची एमएमआरडीएची सबब। हापूसपेक्षा पायरीनंच खाल्ला भाव। यंदा पायरी आंब्याला 600 ते 1200 रुपयांचा दर। अवकाळी पावसाचा फळभाज्यांना फटका। हिरवी मिरची, घेवडा, मटारच्या दरात वाढ। गृहिणींचं बजेट पुन्हा कोलमडलं। ज्वारीच्या दरात निम्म्यानं घट। प्रति क्विंटल 1500 ते 2952 रुपयांचा दर। दक्षिण कॅरोलिनाला वादळाचा तडाखा। गारा पडून घरांचं आणि गाड्यांचं नुकसान। गाझातील ओलिसांना सोडण्याची आंदोलकांची मागणी, तर सध्याच्या सरकारनं पायउतार व्हावं अशी देखील केली मागणी।